आम्हाला सगळं काम आवरावं लागतं घरातलं आणि मग आमचं आवरायचं निघायचं. माणसांना काय आहे? माणसांना फक्त शर्ट पॅन्ट घातले की चालले लग्नाला. आम्हाला सगळंच आवरावं लागतं ना. तर भावांनो, बायकांचे 5 मिनिटं म्हणजेच अर्धा तास असतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि याचा अनुभव खूप वेळा आलेला असतो. जेव्हा कुठं जायचं असतं तेव्हा आले 5 मिनिटात, आले 5 मिनिटात असं म्हणता म्हणता अर्धा तास निघून जातो, कधी कधी 1 तासही निघून जातो. ते या बायांचं आटपलेलं नसतं. आणि आमचे बी 5 मिनिटं मी तर रेडी झालेलो आहे आता, पण ह्या 5 मिनिटात तिचे अर्धा तास कसे होत्या हे पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा. हे अगं झालंय का? किती वेळ आहे तुला? सांग पटकन. हो थांबा 5 मिनिटं. मी 5च मिनिटात तयार होते. तुम्हाला 5 मिनिटं पण थांबता येत नाही का हो? आम्हाला आवरायला वेळ लागतो ना बायकांना. बरं जाऊ दे, मी छान दिसते का? हे अगं झालं का नाही? 5 मिनिटं म्हणता आणि किती टाइम लावतात आहे तुम्ही? ते लग्न हुकून जाईल तिकडं. योगिता आवय पटकन. ऐका ना, मला फक्त आहे ना साडीची पिन लावायची आहे ना, आपण लगेच निघू हं. फक्त 5 मिनिटं थांबा. हो मॅडम, झालं का नाही तुमचं? किती टाइम? अरे टाइम लग्न लागून जाईल राव. 5 मिनिटं 5 मिनिटं वैतागून गेले. माझं मूड हाफ होत चालला राव. चल ना पटकन. हो थांबा 2 मिनिटं. मी फक्त मंगळसूत्र घालते, निघूया आपण हा. आम्हाला सगळं काम आवरावं लागतं घरातलं आणि मग आमचं आवरायचं निघायचं. माणसांना काय आहे? माणसांना फक्त शर्ट पॅन्ट घातले की चालले लग्नाला. आम्हाला सगळं आवरावं लागतं ना. काय नुसतं आवर आवर आवर. सगळं काम मला आवरावं लागतं. सगळं आवरून माझं आवरावं लागतं ना मला. घरकाम करायचं, तुम्हाला जेवायला द्यायचं, इकडून आलं का चहा दे, तिकडून आलं का पाणी दे, सगळं ती हे दे ते दे, सगळं हातात तुमच्या द्यायचं आणि मग मला आवरायचं असतं. तरी पण आवर 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 असं का बरं? बरं ठीक माझा आहे. सगळा मूड गेला. मला नाही यायचं लग्नाला. आपण उद्या बघू. बरं ठीक आहे, असं नको म्हणू. तर फक्त 5 मिनिटात हवं. आता शेवटचे 5 मिनिटं देतो तुला. 5 मिनिटात हवं, जाऊ आपण लग्नाला. माझा मूड गेला आता. उद्या जाऊ, आज नाही जायचं मला लग्नाला. भावांनो, याच्यामुळं तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर कधी 10 वाजता जायचं असेल ना, तर 8 वाजायचा टाईम या बायांना द्या. तेव्हा कधी ना या लवकर आवडतील. आणि त्याच्यामुळे ना यांचं भविष्य कधी जात जाऊ नका तुम्ही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.